नागपूरसहित विदर्भातील काही भागांमध्ये झालेल्या सलग 2 दिवस अवकाळी पावसानंतर आता त्या अवकाळी पावसाचे दुष्परिणाम समोर यायला लागलेले आहे। शेतीमध्ये असलेला सध्या हरभरा असेल, तूर असेल, कापूस असेल, ज्वारी असेल किंवा आंब्याचं मोहर असेल, यांचं या 2 दिवसाच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर, हिंगणा, बुट्टीबोरी तालुक्यांमध्ये जे आहे ते गेली 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आणि त्याचा फटका आता जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय। फक्त नागपूर नाही तर वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात, चंद्रपूर जिल्ह्यात देखील जो आहे तो हा अवकाळी पाऊस झालेला आहे आणि अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागामध्ये जी आहे ती गारपीट देखील झाल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर आधीच शेतकरी अडचणीत असताना आता गेले 2 दिवस या अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात विकण्यासाठी जे आहे ते तयार केला होता, तो शेतावर ठेवला होता किंवा घरी ठेवला होता, मात्र या अवकाळी पावसामुळे तो देखील ओला झालेला आहे। त्यामुळे आता त्यांना किंमत किती मिळेल हा देखील आता शेतकऱ्यांसमोरचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। गेली 2 दिवस जे आहे ते अवकाळी पाऊस होता। आज देखील सकाळपासून आपण पाहतोय की ढगाळ वातावरण आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही। पुढच्या 24 तासासाठी जे आहे ते नागपूरसहित विदर्भाला जो आहे तो येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। आपण सध्या पाहतोय की मोहरीच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे। 2 दिवस झालेल्या पावसामुळे जे आहे ते अक्षरशः मोहरीचं अख्खच्या अख्खं पीक जे आहे ते झोपून गेलेलं आहे। त्यामुळं आता हे झोपून गेलेल्या पिकामुळे जे आहे ते याच्या मोहरींच्या दाण्यावर परिणाम होईल आणि परिणामी जी आहे ती शेतकऱ्यांना जी किंमत अपेक्षित आहे ती किंमत जी आहे ती मिळणार नाही। त्यामुळे एका बाजूनं प्रचंड आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या बाजूनं या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते त्यांच्या अडचणीमध्ये जी आहे ती पुन्हा एकदा वाढ होणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची दखल जी आहे ती सरकारने घेऊन शेतकऱ्यांना अधिक वाढीव मदत करण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून आता केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।